नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिका भरती जाहिराती येणं चालू झालंय। त्यापैकी पहिली जाहिरात नवी मुंबईची आलेली आहे। आता येणाऱ्या बाकीच्या विभागाच्या पण जाहिराती आहे, बाकीच्या जिल्ह्यांच्या पण जाहिराती आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या महानगरपालिकेमधून फॉर्म भरायचा असेल, फॉर्म भरताना तुम्हाला जी आवश्यक डॉक्युमेंट लागतात ती नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। जसं की नवी मुंबईची जाहिरात आली आहे, यामध्ये सुद्धा त्यांनी डॉक्युमेंटची लिस्ट टाकलेली आहे। त्यापैकी कोणते डॉक्युमेंट कुणाला लागतात आणि कधीचे लागतात, त्यांची व्हॅलिडिटी कशी चेक करायची, ते व्हॅलिड आहे की नाही हे कसं ओळखायचं, थोडक्यात समजून घ्या। तुमच्याकडे असणाऱ्या डॉक्युमेंटची चेकलिस्ट चेक करा आणि त्यात कोणतं डॉक्युमेंट तुमचं अपडेटेड नाहीये, व्हॅलिड नाहीये किंवा काढलेलं नसेल, चुकीचं असेल, चेक करा आणि त्याच्या अगेन्स्ट मी सांगितलेल्या गोष्टींपैकी ती जबाबदारी लक्षात घेऊन ते डॉक्युमेंट लगेच काढून टाका। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत। कोणती लागणार कागदपत्र, कधीची लागणार आहे, व्हॅलिडिटी कशी चेक करायची आणि जर फॉर्म भरताना नसल्यास काय होऊ शकतं ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। आता व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला महत्त्वाची जी रेकॉर्ड बॅच आपण दिली महानगरपालिकेची, ज्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस आपण कव्हर करतोय। नॉन टेक्निकल बॅच आहे, रेकॉर्डेड कोर्स आहे पूर्ण। 1499 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। याला कालपर्यंत ऑफर अवेलेबल होती, आता मात्र ऑफर नाहीये। तुम्हाला फीज 1499 प्लस जीएसटी मध्ये या बॅच साठी घ्यावी लागणार आहे। या बॅच मध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होतो। जर टेक्निकली काही ऍड झाला विषय एखादा त्या महानगरपालिके अंतर्गत तेवढा ऍड करू आम्ही, मात्र गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश, मॅथ, जीके जीएस हे तुम्हाला ह्या बॅच मध्ये पूर्णतः अवेलेबल आहे। जीके जीएस फक्त तुम्हाला त्या एक्झामच्या वेळेस आम्ही अपडेट करून टाकणार आहोत। सो आता नवी मुंबईची जाहिरात आली, तुम्ही जर फॉर्म भरत असाल आणि तुम्हाला वाटतंय की माझं सिलेक्शन झालं पाहिजे, तर जोरात अभ्यास करा, कॉन्सन्ट्रेट होऊन अभ्यास करा आणि अभ्यास करताना मार्गदर्शकाची गरज असेल तर तुम्हाला मी सजेस्ट करत ही बॅच नक्की जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो। बघा, ही जाहिरात आली आहे 27 तारखेला। आता हे काय दाखवते तुम्हाला पुढे सांगतो मी। 620 पदांसाठी जाहिरात आहे, गट क गट ची जाहिरात आहे आणि तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 11 मे। फॉर्म भरण्याची प्रोसेस कधी चालू झाली आहे? 28 मार्च। हे दाखवण्याचा उद्देश हा आहे की जनरली बरेचसे डॉक्युमेंट असतात जे की 31 मार्च पर्यंत व्हॅलिड असतात। उदाहरणार्थ नॉन क्रिमिलियर 31 मार्च पर्यंत व्हॅलिड असतं, 31 मार्च नंतर चालत नाही। मग आता ही जाहिरातच 28 मार्चला आलेली आहे आणि चालणारे फॉर्म भरण्याची लास्ट डेट 11 मे 2025। मग या जाहिरातीमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर जे लागणार आहे, काही कॅटेगरीचे उमेदवारांना लागतं, ते कधीच लागणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो। चला पुढे बघू। यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट दिली बघा, ही सगळी डॉक्युमेंटची लिस्ट आहे। पहिलं डॉक्युमेंट त्यांनी बघा, ही मुंबईची जाहिरात आहे मनपाची, त्यांनी दिलेली ही लिस्ट आहे। अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र लागणार तुम्हाला। हे स्वयं घोषणापत्र म्हणजे काय? स्वसाक्षांकित करावं लागतं, सेल्फ सर्टिफाईड करावं लागतं। त्यामुळे हे वेगळं डॉक्युमेंट कुठे काढायची गरज नाहीये। ओके, स्वतः बनवायचं असतं। तिथे त्यांनी दिलेलं आहे ऍड मध्ये शेवटचं पेज जे आहेत ना, त्याचा फॉर्मॅट पण दिलाय, प्रिंट आउट काढायची आहे, त्याच्यावर साईन करायची, स्वतः साईन करायची आणि सबमिट करायचं। दुसरं, शैक्षणिक अर्हतेबाबत कागदपत्र। आता या ठिकाणी बघा, जवळपास ह्या ऍड मध्ये 30 वेगवेगळे संवर्ग आहे। प्रत्येक संवर्गाला जी लागणारी शैक्षणिक अर्हता आहे ती त्याच्या खाली दिलेली आहे, तेवढी चेक करून घ्या। मी व्हिडिओ पण याच्यावरती घेतलेला आहे। आता मेजर काय, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पदवी लागते, संबंधित जसं पद आहे त्यानुसार पदवी आहे। बीकॉम लागतं का, कोणते पदवी चालते का, इंजिनिअरिंग लागते का, डिप्लोमा लागतो का, 12वी लागतं का बघून घ्यायचं। पदवी काही ठिकाणी असेल तर तिथे 12वी पण चालेल तुम्हाला, काही ठिकाणी असेल तर डिप्लोमा पण चालेल तुम्हाला, जे अपेक्षित आहे, बरोबर आहे। त्यानंतर तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट पण लागतं बघा, अनुभव काही ठिकाणी काही पदांना अनुभव सर्टिफिकेट लागतंय, त्याचा फॉर्मॅट पण त्यांनी दिलेला आहे। त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्या कंपनीकडून तुम्हाला घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर वयाचा पुरावा संदर्भात तुम्हाला 10वीचं मार्कशीट जे असतात ना, त्याच्यावर जन्मतारीख असते बघा, त्याच्यावर जन्मतारीख ते पण तुम्ही वापरू शकता। किंवा डोमेसाईल बरोबर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं बघा, वयाचा पुरावा, राष्ट्रीयत्व आणि रेसिडेन्शियल म्हणून त्याला आपण, त्याचा पुरावा डोमेसाईल तुम्ही वापरू शकता। अगदीच नसेल तर टीसी चालेल, जन्म दाखला असेल तर तोही तुम्ही वापरू शकता। ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलं तसं चालेल तुम्हाला ह्या ऍड साठी। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबत, म्हणजेच तुम्ही ईडब्ल्यूएस असाल तर ईडब्ल्यूएस हे प्रत्येक वर्षी काढावं लागतं। आता 31 मार्च संपलेला आहे, सो प्रत्येक वर्षी काढावं लागणार आहे, तर आता तुम्हाला काढावे लागणार आहे, बरोबर। 31 मार्च पर्यंत व्हॅलिड असते, मी इथे लिहून ठेवतो 31 मार्च, कोणत्याही वर्षाचा 31 मार्च पर्यंत व्हॅलिड होतं आणि आता 31 मार्च 2025 संपलेला आहे।
आता तुम्ही म्हणाल सर ही जाहिरातच जर 28 मार्चला आली तर चालेल का? तो हे चालणार नाही बघा. फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी असते ना, जसं की इथे लास्ट डेट 11 मे आहे, त्या डेटला व्हॅलिड असणारा डॉक्युमेंट मग 11 मे 25-26 इकॉनॉमिकल इयर मध्ये आहे तर तुम्हाला 25-26च EWS लागणार आहे. सो आता तुम्ही अप्लाय केलं तर ते भेटून जाणार आहे. सो काढून घ्या, पुष्कळ वेळ तुमच्याकडे आहे. पण तरी पण लेट करू नका, कारण 30 दिवस मॅक्सिमम लागतात डॉक्युमेंट मिळायला. ते मिळालं तर 15 दिवसात पण मिळतं. त्यामुळे आत्ताच प्रयत्न करा, EWS काढून घ्या. त्यानंतर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल बघा. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्या सगळ्याच कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट लागतं. लक्षात घ्या. SC BC सुद्धा आता कास्ट सर्टिफिकेट लागतं. एकदाच काढायचं असतं ते चालतं. फक्त NCL मात्र तुम्हाला तुमच्या NCLच्या व्हॅलिडिटीनुसार त्या वर्षी व्हॅलिड असणारं NCL लागतं. ते लक्षात घ्या, कारण NCL हे 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं पण मिळतं. मग तुमच्याकडे कोणतं NCL अवेलेबल आहे आणि त्यामध्ये व्हॅलिडिटीनुसार हे इकॉनॉमिक क्लिअर येतं का चेक करा. जर असेल तर ते NCL चालणार आहे. वैध नॉन क्रिमिलियर तुम्हाला मी आत्ताच बोललो, नॉन क्रिमिलियर लागणार आहे. नॉन क्रिमिलियर कोणाला लागत नाही माहितीये का? कोणाला लागत नाही तर बघा, SC ला लागत नाही, ST ला लागत नाही, ओपनच्या विद्यार्थ्यांना लागत नाही आणि EWS ला लागत नाही. हे 4 जर सोडले तर उरलेल्या सगळ्या कॅटेगरीला NCL लागतं. आणि ते NCL वैध, त्याने इथे काय सांगितलंय, वैध व्हॅलिड असणार. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे जे NCL असेल त्यामध्ये 2025-2026 हे इकॉनॉमिकल इयर येत असायला लागेल. लक्षात घ्या. नसेल तर तुम्ही काढून घ्या, आता अप्लाय केलं तरी तुम्हाला मिळणार आहे. पात्र दिव्यांग व्यक्ती असाचा पुरावा, कमीत कमी 40% दिव्यांगत्व असावं आणि हे सर्टिफिकेट तुमचं ऑनलाईन असतं. एक तर स्वावलंबन वरनं काढलेलं असावं, स्वावलंबन किंवा SADM वरून तुम्ही काढलेलं असावं, म्हणजे ऑनलाईनच आहे, काढलेलं असावं तरच ते व्हॅलिड आहे, तरच ते पकडलं जातं. 40% कमी अपंगत्व असेल तर ते सर्टिफिकेट कन्सिडर केलं जाणार नाही. हे सर्टिफिकेट तुम्हाला सिव्हिल सर्जन देतो बघा, त्या जिल्ह्याचा, त्यांच्याकडनंच ऑथराईज असावं, ते घेऊन टाका. पात्र माजी सैनिकांना तुमचं रिटायरमेंटचं प्रूफ लागेल. तुम्हाला रिटायरमेंटचे प्रूफ किंवा त्या संदर्भातले डॉक्युमेंट जे आहेत ना, ते सगळे तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्या बरोबर असावे लागतील. तुमची जिल्हा सैनिक केंद्रामध्ये नोंद पण असावी लागते, ते पण तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. खेळाडूसाठी आरक्षणाकरता पात्र असल्यास पुरावा. इथे बघा, खेळाडूंसाठी 3 कॅटेगरी आहे. एक तर तुम्ही नॅशनल खेळले असाल, एक तर तुम्ही इंटरनॅशनल खेळले असाल किंवा तुम्ही स्टेट खेळला असाल. तर हे तिघांपैकी कोणते जरी असेल तर तुम्ही ह्या गट क साठी पात्र असता, गट क ला अप्लाय करू शकता. ही गट क चं पद आहे. सो इथे गट याच्यासाठी बघा, तुम्ही जो खेळ खेळताना तो खेळ यामध्ये येणारा असावा. दुसरं, त्या संदर्भात तुमचं जे सर्टिफिकेट आहे ना, ते जे खेळल्यानंतर तुमचं सर्टिफिकेशन आहे त्या गेम मध्ये तुमचा रँक असावा, फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड, किंवा तुम्हाला मेडल असावं तिघांपैकी फर्स्ट, सेकंड, थर्डचं. आणि हे सर्टिफिकेट जे असतं ना, तुम्हाला जिल्हा स्तरावरती संचालक असतात, नेहरू व युवा यांच्याकडनं ते काय असतं, संचालकाकडनं जिल्हा लेवलला असतं बघा, विभागीय लेवलला पण असतं, त्यांच्याकडनं सर्टिफाईड करून घ्यायचं आहे. सर्टिफाईड असावं, नुसतं सर्टिफिकेट चालणार नाही, तर त्यांनी सर्टिफाईड करून दिलेलं असावं. ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुर्तास ते नसेल तरी तुम्ही सर्टिफाईड करायला टाकल्याची जी पावती मिळते त्या पावतीवर सुद्धा इथे फॉर्म भरू शकता. ओके. खेळाच्या बाबतीत अनाथ असाल तर महिला व बालकल्याण विकासकडनं तुम्हाला अनाथ सर्टिफिकेट मिळतं. अनाथ तुम्ही संस्थात्मक असाल किंवा संस्था बाह्य असाल काही हरकत नाही, पण ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अराखीव म्हणजे ओपनच्या महिला असतील, खेळाडू असेल, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, आरक्षणाचा दावा असल्यास सगळ्यांनाच डोमेसाइल सर्टिफिकेट लागेल बघा. म्हणजे ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे ओपन सोडून सगळ्यांनाच डोमेसाइल सर्टिफिकेट लागतं. ओपन मधनं फॉर्म भरायला महाराष्ट्राच्या रहिवाशाचा दाखल्याची गरज नाही. लक्षात घ्या. त्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल जर असेल, नावात बदल असण्यासंदर्भात 2 डॉक्युमेंट तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलंय. आता नावात बदल असेल तर म्हणजे या पूर्ण प्रोसेसमध्ये जे पण डॉक्युमेंट तुम्हाला वापरायचे आहे त्या डॉक्युमेंटमध्ये वडिलांचं सर्टिफिकेट असेल, वडिलांचं काही डॉक्युमेंट असेल आणि काही ठिकाणी जर हस्बंडचं डॉक्युमेंट तुम्हाला वापरायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला फादरच्या नावाचे सर्टिफिकेट तर आहे, पण हे हस्बंड आहे याचं प्रूफ तुम्हाला लागेल. मग त्यासाठी म्हणजे हस्बंडच्या नावाचं जर डॉक्युमेंट वापरायचं असेल, सपोज तुमचं हॉल तिकीट हस्बंडच्या नावाने येणार आहे, सपोज तुमच्याकडे ID प्रूफ म्हणून हस्बंडचं वापरायचं असेल, तर अशा वेळेस मात्र तुम्हाला एक प्रूफ लागतं. त्यामध्ये एक तर तुम्ही गॅजेट काढू शकता, जे 1000-1200 रुपयात तुम्हाला काढून मिळतं.
7-8 दिवसात, किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या ग्रामीण लेवलला तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाकडून काढलं तरी चालतंय, ग्रामपंचायतमध्ये मिळतं. मॅरेज सर्टिफिकेट दोघांपैकी एक लागेल. आणि नावात स्पेलिंग मिस्टेक असेल तर ॲफिडेविट लागेल. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, स्पेलिंग मिस्टेकला ॲफिडेविट लागतं. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असल्या संदर्भात 10वीला तुमचं जर मराठी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण 10वीला जर तुमचं मराठी नसेल तर एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट मी तुम्हाला शेअर करेल. तुम्हाला लागला तर मला सांगा, तो फॉर्मॅट तुम्हाला शेअर करेल. माझा नंबर शेअर करून ठेवा, 9420124444. तुम्हाला व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा, कॉल शक्यतो मी उचलत नाही, मेसेजच करा. इथे मेसेज करा, फॉर्मॅट तुम्हाला मी पाठवून देईन. तो फॉर्मॅट घेऊन तुम्हाला काय करायचंय, तुमच्या आजूबाजूला जवळपास जिथे कुठे असेल तुमच्याकडे कॉलेज असेल ना, तर कॉलेजला मराठी डिपार्टमेंट असेल, मराठी डिपार्टमेंटचे हेड असेल तर त्यांच्याकडून साईन शिक्का घ्यायचा आणि प्रिन्सिपलचा साईन शिक्का घेऊन यायचा. दॅट्स इट, एवढंच काम करायचं आहे. ओके. हां, जर 10वीला मराठी असेल तर गरज नाही करायचा, नसेल तर तो वापरायचा आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, याचा सुद्धा एक फॉर्मॅट आहे, या ऍड मध्ये पण दिला असेल, किंवा नसेल तर मला सांगा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो. हा सगळ्यांना लागणार आहे, प्रिंटआउट घ्यायची आणि त्यात माहिती भरायची. सिंपल माहिती भरायची, तुम्हाला समजेल अशी माहिती आहे. स्वतः सेल्फ सर्टिफाईड करायचं आहे, तुम्हाला स्वतःला सही करून सबमिट करायचं आहे. महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याबाबतचं प्रमाणपत्र डोमेसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ही गट क ची जाहिरात आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी जो लागेल इथे त्याला डोमेसाईल लागेल. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ओपनला लागणार नाही, पण इथे गट क ची जाहिरात असल्याने तुम्हाला महाराष्ट्राचं रहिवासी असं सर्टिफिकेट लागेलच. डोमेसाईल कंपल्सरी महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पदवीधर पदविका धारक म्हणजेच डिप्लोमा अंशकालीन असल्याबाबत पदवीधारक अंशकालीन पदविकाधारक अंशकालीन प्रमाणपत्र म्हणजे पदवीधर अंशकालीन म्हणतो आपण त्याला. तुम्हाला त्यातनं जर फॉर्म भरायचा असेल तर या संदर्भातलं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. शासन निर्णय क्रमांकानुसार तुम्हाला MSID सर्टिफिकेट लागणार आहे. समकक्ष बघा, तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वीला जर कम्प्युटर विषय असेल तर गरज नाही पडणार. तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट असेल तर लागणार नाही. तुमचं ITI ग्रेडमधनं काही ट्रेड असे आहेत की त्याला त्यातनं असाल तुम्ही तर सर्टिफिकेट लागणार नाही तुम्हाला. सो असे काही कम्प्युटरचे कोर्सेस असेल ते केले असेल त्याला लागणार नाही. समकक्ष काही कोर्सेस आहेत त्याचे ह्या GR मध्ये सगळी माहिती दिली आहे. या GRच्या अगेन्स्ट माझा व्हिडिओ पण आहे, एकदा चेक करा. MSID सर्टिफिकेट बाय बापू गायकवाड करा, इग्नाइट अकॅडमी करा, तुम्हाला मिळून जाईल तो व्हिडिओ, तो बघून घ्या. प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्प सर्टिफिकेट लागेल, भूकंपग्रस्त भूकंप सर्टिफिकेट लागेल. हे सगळे डॉक्युमेंट जे असतात ना, फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 11 मेच्या, जसं की ही ऍड आहे 11 मे पर्यंत. सो 11 मे पर्यंत लागेल. बाकीच्या जाहिराती जशा येतील त्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी असते ना, त्या डेटच्या अगोदरचे तुमचे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असावे लागतील. याच्यानंतर भरपूर जाहिराती येणार आहे, नाशिक, ठाणे, जळगाव किंवा संदर्भात महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातनं ज्या महानगरपालिकेला अप्लाय करू इच्छित असाल तो डॉक्युमेंट आता लगेच तयारीला लागा, काढून ठेवा, कारण मार्च संपलेला एप्रिलमध्ये आपण आलेलो आहोत. काही डॉक्युमेंट बदलावं लागतात, त्यातलं महत्त्वाचे डॉक्युमेंट जे दरवर्षी बदलावं लागतात. एकतर त्यामध्ये NCL असू शकतं, दुसरं EWS असू शकतं. हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला बदलावे लागतात, ते चेक करून घ्या आणि बदल करून घ्या. त्यानंतर बघा, काही मी त्याच्यावरनं लिस्ट पण काढली आहे, जसं की मी तुम्हाला पटकन फास्ट मध्ये सांगतो. मोबाईल नंबर तुमचा, ईमेल ID आणि आधार कार्ड अपडेट असेल तर चेक करून घ्या, ते नसेल तर करून घ्या. कंपल्सरी असेल ते, हे फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागतं. व्हॅलिडिटी आता असेल तर चालेल, नसेल तर तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर 6 महिन्यात देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. SC-BC सर्टिफिकेट तुम्हाला एकदाच काढत असतं, मात्र SC-BC समोर NCL मात्र वैध असणार NCL तुम्हाला काढावं लागतं. NCL बद्दल मी पुढे सांगतोच. EWS ची मुदत, ह्या दोघांची मुदत, SC-BC ची मुदत नाहीये, मात्र EWS ची मुदत फक्त 1 वर्षापर्यंतच असतं. हे दरवर्षी 31 मार्चला याची व्हॅलिडिटी संपते. सो आता परत एकदा काढावं लागणार आहे. वैध NCL म्हणजे काय, ज्या इकॉनॉमिकल इयर मध्ये तुम्ही फॉर्म भरताय त्या इकॉनॉमिक इयर त्या NCL मध्ये असावं लागतं. म्हणजे 2025-26 नॉन क्रिमिनल लागेल. आता कोणाकडे 3 वर्षाचा असेल आणि त्यामध्ये 25-26 येत असेल, किंवा 2 वर्षाचा असेल आणि त्यामध्ये 25-26 येत असेल, त्यांना वेगळं काढायची गरज नाही. डोमेसाईल मात्र कंपल्सरी सगळ्यांना लागणार आहे. बर्थ सर्टिफिकेट लागेल किंवा SS सर्टिफिकेट पण ते पण कन्सिडर केलं जातं. SSC सर्टिफिकेट सगळ्यांकडे असतंच, त्याच्यावरची डेट सुद्धा कन्सिडर केली जाते. शैक्षणिक अर्हतेनुसार तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोघे लागणार आहे. नसेल तर आता भरपूर वेळ काढून ठेवा. आता लक्षात घ्या, तुम्हाला मी त्यांनी बघा ही जाहिरात दाखवली, नवी मुंबईची जाहिरात आहे, नवी मुंबई मनपाची जाहिरात आहे आत्ता आलेली. याच्यामध्ये त्यांनी टाकलेला 12 नंबरचा पॉईंट बघा. मी जे काय सांगतो तुम्हाला बराच वेळेस प्रूफ पण सांगत असतो बघा, विथ प्रूफ सांगतोय. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता अनुभव धारण करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हतेमध्ये जे काय गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टी अर्हते संदर्भात शेवटचा दिवस पकडलेला आहे. सो सगळे डॉक्युमेंट अंतिम दिनांकाला व्हॅलिड असणारे असावं लागतात. अंतिम दिनांक या जाहिरातीसाठी काय 11 मे आहे.
ज्या वेगवेगळ्या मनपाच्या जाहिराती येतील त्यासाठी अंतिम डेट जी असेल त्या अंतिम तारखेला व्हॅलिड असणारे डॉक्युमेंट तुम्हाला त्यावेळेस लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर याच ऍड मध्ये परत त्यांनी सांगितलं बघा, तुम्हाला एनसीएल जे लागणार आहे, एनसीएल बद्दल 3.4 चा मुद्दा आहे. हा GR त्यांनी सांगितलं बघा, 4 मे 2023 चा GR आहे. म्हणजे या महिलांसाठी जो GR आहे बघा, महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावर महिलांना महिला आरक्षण घ्यायला वेगळं काहीच डॉक्युमेंट आता लागत नाही, कारण हा GR 4 मे 2023 चा फक्त महिलेला संबंधित कॅटेगरी मधून जर आरक्षण घ्यायचं असेल तर मात्र डॉक्युमेंट लागतात. संबंधित कॅटेगरी मधून म्हणजे काय, ओबीसीची महिला आहे, महिला आरक्षणाला काही लागत नाही, पण ओबीसी मधून आरक्षण जर घ्यायचं असेल तर 3 डॉक्युमेंट त्यांना सगळ्यांनाच कंपल्सरी लागतं. एक कास्ट सर्टिफिकेट लागतं, दुसरं तुमचं डोमेसाईल लागतं आणि तिसरं तुमचं व्हॅलिड एनसीएल लागतं. ह्या 3 गोष्टी कंपल्सरी लागतात. त्यानंतर मॅरिड अनमॅरिड असाल तुम्हाला मी आत्ताच बोललो काय लागणार आहे, नावात बदल असेल तर तुम्हाला काय बोललो सांगितलंय, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट सांगितलं, 845 विलेज मध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल कर्नाटकच्या आणि महाराष्ट्र बाउंड्रीवरचं त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. आयडी प्रूफ तुम्हाला कोणतरी एक लागेल बघा, पॅन कार्ड, एक तर आधार कार्ड, एक तर वोटिंग कार्ड, एक तर ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी एक लागेल. आणि यामध्ये फॉर्म भरताना 10वीच्या नावानेच, आपण जनरली फॉर्म भरतो 10वीच्या नावानेच भरायचा असतो, 10वीचं नाव म्हणजे वडिलांचं नाव असतं. नंतर डॉक्युमेंटमध्ये जर नाव बदललं असेल, म्हणजे एकतर मुलींसाठी हजबंडचं लागलं असेल तर गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागतं, आणि एखाद्या मुलाच्या नावात मोठा बदल असेल तर त्याला गॅजेट करावं लागतं, आणि थोडीशी स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला ॲफिडेव्हिट करावं लागतं, हे पण लक्षात घ्या. समांतर आरक्षण मी तुम्हाला पुढे दाखवतो कोणते कोणते ते पण दाखवतो. अनुभव प्रमाणपत्र लागू, ज्या ज्या पदाला लागू आहे त्यानुसार तुम्हाला अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे. टायपिंग प्रमाणपत्र तुम्हाला 2 इथे पद आहेत, लिपिक, टंकलेखक आणि लेखालिपिक या दोघांसाठी मराठी 30, इंग्लिश 40 लागणार आहे. तेही ऑथराईज असावं, 6 महिन्याच्या कोर्सवाला असावं. यामध्ये पण काही विद्यार्थ्यांचं जर 6 महिन्याचे इतर कोर्सेस झाले असेल तर त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. याबद्दलचा पण एक व्हिडिओ मी घेतलेला आहे, एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. चला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. समांतर आरक्षणामध्ये काय बघा, महिला आरक्षण आहे यांना काही डॉक्युमेंट लागत नाही. दिव्यांगत्वाचं 40% जास्त किंवा 40% चालणार आहे, ऑनलाईन करावं लागतं, लक्षात घ्या. माजी सैनिकांचं डॉक्युमेंट, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना डॉक्युमेंट लागणार. त्याचबरोबर अंशकालीन उमेदवारांचं सर्टिफिकेट आहे, खेळाडूचं सर्टिफाईड केलेलं सर्टिफिकेट लागेल, अनाथ सर्टिफिकेट लागेल, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, निवडणूक कर्मचारी, जनगणना कर्मचारी किंवा अधिकारी ह्या सगळ्यांचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. व्हॅलिड असणारे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता फॉर्म भरतानाची जी पण कागदपत्र तुम्ही इथे माहिती देतात, अपलोड करतात किंवा माहिती भरतात, सगळी डॉक्युमेंट चेक केली जाते. कधी तुमची एक्झाम झाल्यानंतर जेव्हा तुमची नियुक्ती होते, नियुक्तीच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, संबंधित डिपार्टमेंट तुमचं हे चेक करतं. संबंधित डिपार्टमेंट, जसं की इथे मनपाचं डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटची काही समिती असेल, समितीमार्फत तुमचे डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तयारी करत असताना तुम्हाला या सगळ्या डॉक्युमेंटची काळजी घ्यायची. आत्ताचं डॉक्युमेंट काढून ठेवा, हे डॉक्युमेंट तुम्हाला येणाऱ्या सगळ्या जाहिरातीसाठी चालणार आहे ह्या वर्षातल्या. सो लगेच अप्लाय करून टाका. याबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये टाका, नक्की त्या कमेंटचे उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तरं मिळतील तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडता लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला मनपाची तयारी करत असताना जर मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की मी तुम्हाला सजेस्ट करेल, इग्नाइट अकॅडमीची ही बॅच आहे, रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच आहे, नॉन टेक्निकलची बॅच आहे. 1499 GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. यामध्ये सगळ्या नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज बाहेरून घ्यायची गरज, सगळ्या टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. कुठे मिळेल तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचे. काही शंका असेल तर 8888 25 61 17 ह्या नंबरला कॉल करायचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.